आर्यांचं आक्रमण भारतात झालं. येणारे जे आर्य होते त्यांची लढाई इथल्या सगळ्या लोकांसोबत होती. जे हे स्वतःला देव समजत होते बाहेरून आलेले, आणि हे जे सगळे इथले लोक आहेत त्यांना राक्षस म्हणत होते. आपल्या ज्या सगळ्या कथा कहाण्या तुम्ही पाहिल्या असतील, रामायण, महाभारत, शिवपुराण, वेगवेगळे पुराणं पाहिले असतील, त्याच्यासोबत देव आणि दानव भांडत असतात. तर याच्यामध्ये हे दानव जे आहेत, हे जे राक्षस आहेत, ते आहळ साळुंखे सर म्हणे की हे राक्षस म्हणजे कोणी नसून हे इथले मूळचे लोक आहेत, जे बाहेरून आलेल्या या लोकांसोबत लढत होते. आमच्या जमिनी घेऊ नका, आमचे हक्क घेऊ नका, आमच्या जंगलावर कब्जा करू नका म्हणत होते. हे लढणारे, हे स्वतःच्या हक्कासाठी लढणारे होते सगळेच्या सगळे. तुम्ही आत्ताही बघा, कुंडली काढा, तुमच्या कोणत्याही जातीतल्या जन्मालेल्या व्यक्तीची कुंडली ही राक्षसगण लिहिलेली असते. पण कोणाची कुंडली असते की ज्याच्यामध्ये देवगण लिहिलेलं असतं. का? त्याच्यावरून लक्षात येतं की देव हे कोणाला समजत होते आणि राक्षस कोणाला म्हणत होते. आणि ही अशी जी गोष्ट झालेली आहे. आणि बस आता येणारच आहे. मिश्राजींनी ट्विट केलंय, आरक्षण मागणारे सगळे राक्षस आहेत, आरक्षण मागणारे सगळे निळा कबूतर आहेत. हे 100% मला आह साळुंखे सरांचा आज खरंच साक्षात्कार झाल्यासारखं कळत आहे. हे पुस्तकं तुम्ही मिळवून वाचा, यांचे सगळे पुस्तकं वाचा. आणि ह्या माणसाने काल केलेलं हे ट्विट आहे, हे 100% आता बस लिंक लागलेली आहे की होय, बाहेरून आलेले हे जे सगळे आर्य होते. आता ते तेव्हा बाहेरून आले म्हणजे, म्हणून मी हे बिलकुल म्हणत नाही की इथे बाहेरून आलेल्या सगळ्यांना बाहेर काढा. नाही, इथे इराणी आहेत, मुस्लिम आहेत, मुघल सगळे हे जे आलेले आहेत, ख्रिश्चन आलेले होते, यांना सगळ्यांना बाहेर काढणं शक्य नसतं. उपाय एकच आहे, या सगळ्यांनी इथलं होऊन राहावं आणि सगळ्यांसोबत प्रेमाने राहावं. आमची जात लय भारी, तुमची हलकी, आमचा धर्म लय भारी, तुमचा हलका, हे जर तुम्ही करत राहिलं तर या इतक्या सुंदर भूमीचं भविष्य हे मला चांगलं नाही दिसत आहे.